राम राम मित्रांनो, गाय म्हैस बांधलेत. गाय म्हशीला ती टाकलं बांधून. वासरं रिकाम्याचं आहेत वरी. आता लाईट ती 4 वाजता गावाला पाईप जोडायचा आहे. सरीने पाणी सोडायचं. गुडाळी पाईप आहे, त्याला येज पाळलेले तर गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आले हो लाईट ती पाईप जोडून घ्यायचा. वासरं ती रिकाम्याचं आहेत ना, तुरीमध्ये जातात. लवकर यायचं वापस, त्याचं पाईप जोडून यायचं. ह्याच्यात ऊस मोडून हरभरा मका केली, वाटाणा ती पेरलाय. तर मिरच्या दाखवतो. इथं मेथी टाकली आहे, वाफे केले 3. अजून मेथी टाकायला रान ठुलेलं आहे. मग मिरचीचं रोप पण बी पण टाकले. वांग्याचं बी टाकलेलं आहे, चांगले रोप आले ते. मिरच्या पण मस्त आलेत. कडेने वांगे लावलेले तर गारवेनं चांगली नव्हती फुटली मिरच्याला. गहू खुरपून घेतला, आता पाणी सोडायचं आज. वरी ज्वारीमध्ये पाईप आणून हातरायचा, गव्हाला सोडायचं आज पाणी. तिकडं सरी काढा गेल्या उसाला. मला उशीर होत आहे, पाईप हातरून घे तेवढा. 60 फुटाचा पाईप आहे, त्याला येज पाळलेले तर त्याचं हातरून म्हणजे 2-3 तासात जाते काढायला. दोनदा बदललं की 1 गरबड तुकडं होते. बघा ज्वारी फवारली, तणनाशक फवारले ज्वारीला. समजा चिल ही होऊन गेला, वाळून गेला. कडनी तूर लावली होती, तूर पण वाळायला लागली. आता शेंगा चांगल्याने वाळायला लागल्या. आता मस्त आली तूर. कमेंट करून सांगा कशी म्हणून तूर. करतो पाईप गोळा. मालकी पण वरी ऊस खुरपायला लागले. आता हडकलं रान, गवत झालं. दोनदा खुरपी, 2-3दा खुरपीला ऊस डबल गवत झालंय. शिपलंय उगवायला लागली. बघा ऊसामध्ये पावटा टोकन केलेला आहे. कसा आलाय दोन काकऱ्या टोकन केलाय. तरी ठिबक हातरले. एक ऊसात नळी हातरलेली, एक ठिबकला पावट्याला एक नळी हातरली. जायचं खाली. आता पाईप गोळा करायचा. पाईप वासरं तुरीमध्ये जातील. रिकाम्याचे आहेत वासरं. कमेंट करून सांगा कसा आहे म्हणून पावटा. वाघ्या काय आहे, डायमंड काय टोकन केला आहे पावटा. टोटाळ झालेली लावून घेतली ऊसाची. चिबडं असल्यामुळं, ओलं रान असल्यामुळं टोटाळ झालती. कांड्या नासून गेल्या त्या ऊसातल्या. बघा शिप केवढाला झाली. पातळ कुठं खुरपलेली चुकलेली शिप राहिलेली, त्याला बी आले. आता खुरपून घ्यायची ही पण तुकडं. बघा कसा आहे पावटा. मालकीने बांधाचं गवत कापायला लागल्यात. उद्या खुरपायच्या म्हणल्या ऊस. वासराली घरी गाय 2 ठुल्यात, त्या गायली ती गवत. म्हणून आधी बांध कापून गेल्यात, म्हणजे जायला यायला पण रस्ता होत आहे. आंब्याचे झाड आहेत. गेल्या वर्षी मस्त आंबे लागले होते. 2 झाड आहेत पलीकडे, एक आहे चिकूचे झाड आहे. इथं करायचा पाईप गोळा करून खाली गव्हाला नेऊन टाकायचा. बघा झाडाखाली ज्वारी कचली, वाढत झाली नाही ज्वारीची. ज्वारी जांब पण
मस्त जांब इथं पिकलेत काही. बघा मऊ झाले जांब आपलं. लिमिट झाडं होती काय तोडले तर. बघा इथं पण पिकले जांब. त्याची फवारलं होतं गवत वाळून गेलं समजा. आकडून बसले. नेतो पाईप खाली. करतो पाईप गोळा. बघा चकू पण केवढ्याला झाली तर. केवढ्याला झाली चकू. उन्हाळ्यात लागलेली चकू आहेत. चकू झाड आहेत, आंबे झाड आहेत. इथं 2 चकू झाड आहेत. जांबाचे आहेत ना. खाल्या बांधाला एक चकू झाड आहे. ते चकू तोडून नेलेले आहेत. आंब्याचे आहेत झाडं. आवळीचे झाडं आहेत. समजा झाड आहेत फळबागेचे. लाकूड लावलंय फटाखाली वाकुनी म्हणून. करतो पाईप गोळा नेऊन हातरतो. वासरं येतील तुरीमध्ये. हातारला पाईप गावाला जायचं खाली. आता गाई ती पाणी पाजायचे. गाय म्हैस पाणी पाजायची. वासरं पण बघायचे. तर मालकीन गेलं तर वासराकडं. शेजाऱ्याच्या उसात ते जातात. उसात तुरीचे शेंगा ते खात्याल म्हणून मालकीनली जावा म्हणलं खाली. गेल्यात खाली. आता जाऊन गाई ती पाणी पाजायच्या. लाईट आली की चालू राहते. तर वाल पण फिरविलाय. 4 वाजता लाईट येते. जायला लागल्या मालकीन आता. आहे तर वासरं ती इथंच सोडतो गाईला पाणी ती पाजतो. बगळे कसे बसले तर गाईवर एक म्हशीवर एक. गाय मी चरायली तर बगळे येऊन बसले तिच्या पाठीवर. गेले दोन्ही उडून. जनावर चरायली त्यांच्या पुढी पुढी चलतात. गवतावरली किडी आहेत ती खात्यात. 3:45 वाजलेत. 4 सव्वा 4 पर्यंत चारायचे. मला जायचं घरी घेऊन. वासर तिकडं बांधून टाकलेत गाई. इकडं ऊसाच्या कडीला चारायला लागलोय. चिवळ फुटलेलं आहे. खायला लागले तर मस्त गवत होतं. खाऊन समजा खुरूट केलं. 4 सव्वा 4 पर्यंत चारतो. जातो घरी ती घेऊन. झाला टाइम घरी जायचा. पाणी ती पाजले. चालला घरी. दिवस पण